आप किसको सपोर्ट कर रहे हैं इस बार? मैं जो यहाँ से जो वार्ड से खड़े होने वाले मेश्राम सर उन्हीं को हम लोग सपोर्ट करने वाले हैं, कारण क्या है? क्योंकि वो हमारी जनता से है ना, यहीं के हैं, यहीं के रहवासी है, उनको हमारी सारी तकलीफ़ें मालूम है। वो सर्वे कर रहे हैं, देख रहे हैं क्या क्या तकलीफ़ है, रोज़ पूछ रहे हैं हमसे आकर, तो हम तो अभी उन्हीं को चांस देने का सोच रहे हैं। आता मग ना कुकरेजा ना कोणी मोठे व्यक्ती, आता फक्त एक सामान्य जनबदलावचा एक नेता. तो आमच्यासाठी तो आमच्यासाठीच आहे ना, आमच्यासाठीच राहिला पाहिजे. आंखों से देख रहे, इनका बचपना यहाँ से गया हुआ है। आज उनकी मम्मी यहाँ काम करती थी, यहाँ से देखे हमने। हमारा विचार है हम इनको भी आगे करेंगे। कोणाला सपोर्ट करता यंदा? मेश्राम सरांना सपोर्ट करू आम्ही. मेश्राम सर को सपोर्ट करेंगे, जो बनाएगा वो कुछ देंगे. मेश्राम सर को जो काम करके देगा उसको सपोर्ट करेंगे. और किसी या प्रभागातून यासाठी मी उभा झाला आहे, कारण माझा जन्म इथे झाला आहे, माझा अभ्यास इथं झाला आहे. आज मी जे पण काही बाबासाहेबांच्या आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने आलो. मी ना लढून राहिलो, मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत पूर्ण जनताचा फेस आहे आणि जनताने लढवून राहिली आणि मी जनता आहो. जे विरोधी पक्ष आहे त्यांची बदनामी करून नाही जिंकायचे आहे किंवा नाही लढायचे आहे. तुम्हाला जिंकायचे आहे वास्तविकता, जनताची जी समस्या परेशानी आहे ते सांगून तुम्हाला जिंकायचे आहे. जे जे मला माझ्याकडे आज पण असं होतं की जो पण व्यक्ती माझ्याकडे येतो आहे मी त्यांना मी नगरसेवक कुठला नेता नसल्यावरही मी माझ्याकडे जे वकालत आहे त्याच्या भरोश्यावर मी लोकांना मदत करतोय. कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही व्यक्तीचा कितीही असेल मला कोणाची भीती नाही आहे आणि मी भिणार नाही आहे. जनबदलाव पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 1 चे निखिलेश मेश्राम, ॲडव्होकेट निखिलेश मेश्राम आपल्यासोबत आहेत. जनतेमध्ये प्रचार करत आहेत आणि जनतेची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. निखिलेश, काय सांगणार? आता आपण प्रचार करायला सुरुवात केली आहे, लोकांच्या मनात जात आहात, समस्या काय दिसत आहे आणि तुम्हाला काय प्रतिसाद मिळत आहे? सर्वप्रथम मी माझ्याकडून सर्वांना जय भीम, नमस्कार, अस्सलाम वालेकुम, सत श्री अकाल, प्रेज द लॉर्ड, जय झुलेलाल, जय श्रीराम, जय भारत. सगळ्यांना माझ्या मानवंदन. मी ॲडव्होकेट निखिलेश मेश्राम. माझा परिचय देतो की मी समतानगरचा वासी आहे, रहिवासी आहे. उत्तर नागपूरचाच माझा जन्म आहे, समतानगरचा माझा जन्म आहे. समतानगर जेव्हापासून बसला आहे तेव्हापासून मी तर आहो. आम्ही तो प्रसंग काढलेला आहे. जेव्हा रोड नव्हते तेव्हा किचडात आम्ही चाललो, लाईट नव्हते तेव्हा आम्ही अंधारात अभ्यास केलेला. म्हणजे माझ्या अभ्यासपासनं जन्म आणि सगळ्या काही वस्तू इथे झाली. तर माझ्या आईने माझ्या आईने पूर्ण समतानगर फिरून, घरोघरी फिरून, बांगडे विकून मला शिकवलं आहे आणि या समतानगरामध्ये मी माझं जीवन काटलं. जीवन काटताना सदैव मी कुठलाच मोठ्या घरात राहणारा व्यक्ती नाही, इथला रहिवासी आहे आणि मला माझ्या नागरिकाच्या, माझ्या जनतेच्या, म्हणजे प्रत्येक आई बहिणीचा मला खूप जास्त मान सन्मान आहे आणि त्यांची जे स्थिती आहे मी स्वतः काटून राहिलो आहे काही वर्षापासून. म्हणून मी या प्रभागातून उभा झालेला आहे. काय लोकांची तुम्हाला जे प्रतिसाद कसा मिळत आहे आणि काय तुम्ही मुद्दे घेऊन लोकांपर्यंत चाललेले आहे? मी जेव्हा लोकांकडे मुद्दे घेऊन आलो तर मला हे लक्षात आलं की मी ना लढून राहिलो आहे. मी ॲक्च्युली लढलो. इथली जी जनता आहे, ज्यांच्या घरी पाणी नाही येऊन राहिलं, ज्यांच्याकडे रोड नाही, ज्यांच्या घरी आई बहिणीला मारहाण केली जात आहे, मग जरीपटकामध्ये FIR नाही होत आहे किंवा प्रत्येक गोष्टी जे इथं समस्या होऊन राहिली गडरेपासून सगळ्या गोष्टीची, हे समस्या ज्या ज्या नागरिकाला होऊन राहिली आहे ते सगळे लढून राहिले. मी ना लढून राहिलो, मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत पूर्ण जनताचा फेस आहे आणि जनताने लढवून राहिली आणि मी जनता आहो, मी असं म्हणतो. प्रस्थापितांच्या विरोधात तुम्ही लढताय, एक सामान्य व्यक्ती, किती टफ आहे वाटते ह्या सगळ्या गोष्टी? मला अजिबात टफ नाही वाटत. त्याचं कारण असं आहे की मी कुठल्याही राजकारणातून आलेला नाही आणि राजकारण मी कधी गेलेलं नाही. मला बाबासाहेबांनी शिकवलं आहे की जे विरोधी पक्ष आहे त्यांची बदनामी करून नाही जिंकायचे आहे किंवा नाही लढायचे आहे. तुम्हाला जिंकायचे आहे वास्तविकता, जनताची जी समस्या परेशानी आहे ते सांगून तुम्हाला जिंकायचे आहे. आणि जिंकणे म्हणजे हार जिंक हा माझा विषय नाही आहे. हार जिंक हे जनता आहे, जनतावर डिपेंड करते. जनता लढत आहे, मी ना लढत आहे, माझ्यासोबत जनता लढून राहिली आणि त्यांनी मला उभं केलेलं आहे. जनबदलाव पक्षाकडून आपण उमेदवारी घेतलेली आहे. यश गोरखेडेचं एक काम आहे, वेगळ्या पद्धतीने ॲग्रेसिव्ह भूमिका आहे, त्या पद्धतीने पण चालले का ॲग्रेसिव्ह भूमिका की जनते फक्त समस्या घेत आहे आणि जनतेला म्हणताय की मला वोट द्या? जो माणूस खरा आहे तो जेव्हा बोलतो तो लोकांना अग्रेसिव्ह दिसते, पण ॲक्च्युअल जो माणूस काम करतो त्याला अन्यायाच्या विरोधात राग येते, त्याला अग्रेसिव्ह नाही म्हटलं जात. आणि यश गोरखेडे हे एक युवा आहेत, युवा नेता आहेत आणि ते सगळ्यांना सामान्य समजतात, सामान्य नागरिका सारखे राहतात आणि त्यांनी सामान्य प्रत्येक व्यक्तीला, ॲक्टिव्हिस्ट जे पण सामाजिक कार्य आहे आणि युवा आहे त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि जनता त्यांना सपोर्ट करून राहिली आहे. तर मला हे म्हणायचं आहे की मी यश गोरखेडे जे भाऊ आहेत त्यांना मी नेता नाही म्हणत, तर त्यांना नागपूरचा बेटा म्हणतो. कारण इलेक्शन लढणारा नेता नाही राहत, एक सामान्य माणूस राहते, जनतेला तो सपोर्ट करते. म्हणून मी त्यांच्यासोबत सपोर्टला घेऊन उभा झालेला आहे आणि मी उभा झाला आहे असं नाही, मला लोकांनी, जनतानी उभा केलेला आहे आणि या प्रभागातून यासाठी मी उभा झाला आहे कारण माझा जन्म इथे झाला आहे,
माझा अभ्यास इथं झाला आहे. आज मी जे पण काही बाबासाहेबांच्या आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने आलो आणि भविष्यामध्ये पण माझ्या घर आणि मला नारागट जाणे आहे भविष्यात, तर तो पण प्रभाग 1 असणार आहे. मी असं नाही इथेच राहणे इथेच काम करणे आहे. मला जनता कोणते आपण मुद्दे काय आहे नेमके प्रायोरिटी काय आहे? समतानगरची असेल किंवा मग प्रभाग क्रमांक 1ची या क्षेत्रातली काय आपल्याला वाटतं की प्रायोरिटी आहे, हे काम झाले पाहिजे? खूप धन्यवाद की तुम्ही हा प्रश्न विचारले. गडरचा काम करणारा झाडू मारणारा नगरसेवक नाही राहत. हे काम तुम्ही करत आल्याने करणार आहे. पण त्याच्याशिवाय आमचे आई बहिणी जे पण आहेत त्यांचे जे गरजा आहेत त्यांच्यासाठी आवाज उचलणे, युवांना रोजगार देणे, शिक्षा इकडे कुठलीच लायब्ररी नाही, ग्रंथालय नाही ते बनवणे, सगळ्या गोष्टीचे जे जे सुविधा आहे, मूलभूत गरजा, मानवाधिकारचे जे जे गरजा आहेत, जे मानवाधिकारचे गरजा जे खालच्या दरावर झाले पाहिजे पूर्ण, मी ते करणार. एक सुशिक्षित जो व्यक्ती आहे त्याला समजते आणि तो जो समस्या काढून राहिला आहे त्या समस्याला मी पूर्ण करेल. त्याच्यामध्ये एक शिकला सवरला व्यक्ती जे विचार करते आहे ते सगळे मी करणार आहे. स्पेशली मानवाधिकारमध्ये रोजगार, शिक्षा आणि स्वास्थ्य, आरोग्य सगळं जल, पाणी, वायू सगळं काही, सगळ्या अशा गोष्टी आहे. आणि जे जे मला माझ्याकडे आज पण असं होतं की जो पण व्यक्ती माझ्याकडे येतो आहे मी त्यांना मी नगरसेवक कुठला नेता नसल्यावरही मी माझ्याकडे जे वकालत आहे त्याच्या भरोश्यावर मी लोकांना मदत करतो आहे सतत. 16 तारखेला काय होणार आहे? आपण प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुका लढत आहेत आणि एक सामान्य लहान पक्ष जनबदलाव आपण त्यातून निवडणूक लढत आहे. 16 तारखेला काय चित्र दिसतं आपल्याला? 16 तारखेचं चित्र काही असो, मी जिंकणार म्हणजे जनता जिंकणार, मी हारणार म्हणजे जनता हारणार. पण गोष्ट अशी आहे की ज्या माणसाला जे समस्या होऊन राहिली आहे, जे समस्या म्हणजे ज्याच्याकडे पाणी नाही असेल, टँकर नाही असेल, कचरावाला नाही असेल, की गटरचा वास येत असेल, हे प्रत्येक व्यक्तीची लढाई आहे. तर मी नाही जिंकणार आहे किंवा मी नाही हारणार आहे, हे जनता जिंकणार आहे. आणि मला कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही व्यक्तीचा कितीही असेल मला कोणाची भीती नाही आहे आणि मी भिणार नाही आहे. हे होते ॲडव्होकेट निखिलेश मेश्राम, जे जनबदलाव पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधून विक्की कुकरेजा यांच्या विरोधात निवडणुका लढत आहे. आणि इथे जे आम्ही आलो आहे तर लोकांचा प्रतिसाद त्यांना चांगला मिळत आहे. सामान्य जनतेचे या भागात रस्तेसुद्धा नाही आहे, गटर लाईनसुद्धा नाही आली आहे. तर अशात जनबदलाव पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट निखिलेश मेश्राम हे ॲड्रेस करून जनतेला पूर्णपणे आश्वासित करतायत की जर ते निवडून आले तर अशा पद्धतीचे जे काही रस्ते या भागातले आहे किंवा जे काही सुविधा आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी ते त्यांची असणार आहे.